हैदराबाद गॅझेटियरमध्ये समूहाच्या नोंदी असून व्यक्तिगत नोंदी नसल्यामुळे वंशावळ सिद्ध करणं अशक्यप्राय गोष्ट असून कुणबी कास्ट व्हॅलिडिटी आणि प्रमाणपत्र मिळू शकत नाही असा दावा अभ्यासक संजय लाखे पाटील यांनी केलाय। तर आंदोलनानंतर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार असल्याचा दावा एकीकडे जरांगे करतायत, तर मराठा अभ्यासकांचं म्हणणं वेगळंच आहे। शिंदे समितीप्रमाणे हैदराबाद गॅझेटियरचा उपयोग करून नोंदी शोधल्या जातील असा दावा जरांगे आणि समर्थक करतायत। मात्र शिंदे समितीनं शोधलेल्या 57 लाख कुणबी नोंदींपैकी 38 लाख नोंदींच्या आधारे जरांगेंच्या आंदोलनाच्या आधीच कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं होतं। याचे पुरावे मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी समोर ठेवलेत। तसंच हैदराबाद गॅझेटमध्ये कुणबी जातीच्या जिल्हा पातळीवर नोंदी आहेत, त्यामुळे गाव किंवा व्यक्तिगत पातळीवर तसं सिद्ध करता येणार नसल्याचं सराटेंचं म्हणणं आहे। तर गॅझेटमधल्या जिल्हा पातळीवरील नोंदींचा फारसा फायदा होणार नसल्याचं विनोद पाटलांचं म्हणणं आहे। त्यामुळे कुणबी प्रमाणपत्रांचा तिढा नेमका कसा सुटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्यक्ती जेव्हा अर्ज करायला जातो त्यावेळेला त्याला व्यक्तिगत नोंद जर देता आली नाही तर त्याला जातीचा दाखला मिळणार नाही, किंबहुना कुणबी जातीचा दाखला मिळणार नाही। मराठा वगैरे बाकी जातींना इतक्या नोंदी बघत नाहीत। मग या हैदराबाद गॅझेटमध्ये सगळ्या जिल्हा स्तरावरचं म्हटलेलं आहे की या भागात इतके कुणबी मराठा कुणबी राहतात वगैरे। त्याच्यावरून गाव पातळीवर जेव्हा व्यक्ती अर्ज करतो किंवा कुठलाही कुटुंबातला व्यक्ती अर्ज करतो तर त्याला गॅझेटचा आधार घेऊन असं काही सिद्ध करता येणार नाही, कारण त्याला व्यक्तिगत नोंदी आवश्यक असतात। आत्ताचा जर जातीचे दाखले देण्याचा जर या ठिकाणची प्रॅक्टिस बघितली तर सरकारनं जीआर काढलाय। या जीआरला आव्हान देण्याच्या तयारीत ओबीसी संघटना आहे। मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी गेल्या वर्षीच्या याचिकेत सुधारणा करून देण्याची मागणी संघटनांकडून करण्यात आली आहे। त्यावर कोर्टानं शुक्रवारपर्यंत सुधारित अर्ज करण्याची सूचना केली आहे। अर्जाबाबत कोर्ट निर्णय घेऊन सोमवारी सुनावणी घेणार आहे। तर त्याचवेळी मराठवाड्यातील मराठा समाजाच्या नागरिकांना हैदराबाद गॅझेटच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रशासनाची लगबग सुरू झाली आहे। 17 सप्टेंबर म्हणजेच मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवशीच दाखल्यांचं वाटप करण्याचं नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। विभागीय स्तरावर त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। दाखले देण्याची प्रक्रिया राबवण्यासाठी पुढचे 2 दिवसात तलाठी, ग्रामसेवक, सहाय्यक कृषी अधिकारी यांच्यासाठी खास प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे। बिहारप्रमाणे